अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मैत्रिणींनो, बघा सध्या अधिक मास धोंड्याच्या महिना सुरू आहे। तर अधिक मास धोंड्याच्या महिन्यात सर्व स्त्री पुरुषांनी आवर्जून पाळा हे 9 नियम। जोडवी बदलताना एक चूक अजिबात करू नये। मुलीने आईला ही एक वस्तू आवर्जून द्यावी। जावयाला ही एक वस्तू चुकूनही देऊ नका। या महिन्यात हे करा आणि हे करू नका। बघा 17 मे पासून अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना सुरू झालेला आहे। हिंदू पंचांगानुसार तर दर 3 वर्षांनी एक अधिक मास येतो, ज्याला आपण पुरुषोत्तम मास मलमास असेही म्हणतो। यंदा 2026 मध्ये अधिक मास आलेला आहे। यावर्षी 12 ऐवजी 13 महिन्यांचे हे वर्ष असणार आहे। अधिक मास या महिन्याला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे। हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित असल्यामुळे या संपूर्ण महिन्यात भगवान विष्णूंची पूजा आराधना केली जाते। तसेच या महिन्यात घरी जावयाला बोलावले जाते आणि यामागे सुद्धा एक धार्मिक शास्त्र आहे। जावयाला अधिक मासात वाण देण्याची पद्धत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे। या अधिक महिन्यात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात सर्व स्त्री आणि पुरुषांनी हे 9 नियम आवर्जून पाळायचे आहेत। या अधिक महिन्यामध्ये आपण जोडव्यामध्ये म्हणजेच महिला त्यांच्या जोडव्यामध्ये भर टाकत असतात। तर ही जोडवी बदलताना किंवा जोडव्यामध्ये भर टाकताना अशी एक चूक आहे जी आपल्याला चुकूनही करायची नाही। तसेच या अधिक महिन्यामध्ये आपण आईची ओटी सुद्धा भरत असतो। तर ही ओटी भरत असताना प्रत्येक मुलीने आपल्या आईला ही एक वस्तू आवर्जून द्यायची आहे। तसेच जावयाचा मानपान करताना आपल्याला अशी एक वस्तू आहे ती चुकूनही लेक जावयाला द्यायची नाही। त्याचबरोबर या महिन्यात काय करावे, काय करू नये, तसेच अजून कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून आपल्याला या अधिक मासाचे संपूर्ण फळ प्राप्त होईल। आता बघा, यंदा ज्येष्ठ अधिक मास असल्याने ज्येष्ठ महिना दोनदा गणला जाणार आहे। म्हणजे ज्येष्ठ महिना हा 2 महिने असणार आहे। अधिक मास हा जवळपास 33 दिवसांचा असतो। वर्षात एकूण 12 महिने असतात, मात्र अधिक मासात एक महिना वाढीव असल्याने ते वर्षात 13 महिने येतात आणि याला खगोलीय सुद्धा कारण असते। आता खगोलीय कारण असतं म्हणजे नक्की काय असतं तर पहा, सौर वर्षात 365 दिवस येतात, तर चंद्रवर्षामध्ये 354 दिवस येतात। या वर्षातील फरक म्हणजे हा 11 दिवसांचा असतो। 3 वर्ष झाल्यानंतर 33 दिवसांचा फरक येतो आणि त्याला एक वाढीव महिना गणला जातो आणि म्हणून अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो। अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केला गेला आहे। त्यामुळे या महिन्यात भगवान विष्णूंची जास्तीत जास्त उपासना, सेवा, व्रतवैकल्य केली जातात आणि या महिन्यात आपण जेवढी जास्त सेवा करतो तेवढं त्याचं आपल्याला दुप्पटपटीने पुण्यफळ प्राप्त होत असतं। आता आपल्याकडे जावाई व लेकीला साक्षात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचं स्वरूप मानून या महिन्यात घरी जेवायला बोलावले जाते। म्हणजे त्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून आपल्या घरी आपण बोलावून त्यांचा मानपान करत असतो। त्या दोघांचे पाय धुवून पूजा केली जाते। तसेच त्यांना जेवायला काही खास पदार्थ सुद्धा बनवले जातात। त्यामध्ये आंबा रस हा प्रामुख्याने बनवला जातो, कारण अधिक महिना हा दरवर्षी तुम्ही बघितला तर आंब्याच्या सीझनमध्ये येत असतो। म्हणून त्यावेळी आंबा रस हा पदार्थ जो आहे ना तो प्रामुख्याने बनवला जातो। त्यांचा व्यवस्थित मानपान करून घरी पाठवले जाते। यामुळे भगवान विष्णूंची आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कायम कृपा राहते अशी धार्मिक मान्यता आहे। आणि या अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान करताना वाणामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। सर्वात आधी जावयाला जेवू घालावे, त्यानंतर त्यांना पाटावर बसून कुंकू लावून त्यांना ओवाळून घ्यावे, त्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। यानंतर वाण देण्यामध्ये अनेक जण चांदीचे ताट किंवा चांदीचं निरंजन किंवा सोन्याची अंगठी, सोन्याची चेन यासारख्या मौल्यवान वस्तू आहेत तर त्या दान केल्या जातात। पण आता ज्यांची सोनं चांदी घेण्याची क्षमता नाही त्यांनी अशांनी या दिवशी पितळेचे किंवा तांब्याची भांडी दिली तरी सुद्धा चालतात। ते सुद्धा खूप जास्त शुभ मानले जातात आणि म्हणून जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य झालं नाही तर जावयासाठी तरीही चालेल, तुम्ही अगदी तांब्याची किंवा पितळेची भांडी जी आहेत ते सुद्धा घेऊ शकता। त्यासोबतच तुम्हाला एक दिवा देखील द्यायचा आहे। बरेच जण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चांदीचा दिवा देतात, परंतु त्याऐवजी तुम्ही तांब्याचा दिवा दिला तरी सुद्धा चालतो।
त्यानंतर जावयाला कपड्याचा आहेर करायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला 33 अनारसे सुद्धा द्यायचे आहेत। या अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे। आपण या दिवशी आपल्या जावयाला 33 अनारसे 33 बत्तासे जर दिले तर आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो, म्हणून 33 या संख्येला विशेष महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर आपली लेक 2 घरची लक्ष्मी असते, म्हणून हळदी कुंकू लावून ओवाळून घ्यायचं आहे। तिची सुद्धा आपल्याला साडी चोळीने ओटी भरायची आहे, मग दोघांना नमस्कार करायचा आहे। कारण इतर वेळी बघा आपण आपल्या जावाई किंवा लेकीच्या पाया पडत नाही, पण त्यांना लक्ष्मीनारायणाचे स्वरूप मानले जाते, म्हणून या दिवशी लक्षात घेऊन दोघांनी तुम्हाला मनोभावे पूजा करून त्यांना वाण देऊन त्यांचा मानपान तुम्हाला ठेवायचा। आता जेव्हा तुम्ही जावायला वाण म्हणून काही वस्तू देणार आहात तर त्यामध्ये बघा तुम्हाला तामसी किंवा शिळे अन्न किंवा मग काचेच्या काही भेटवस्तू असतील किंवा धारदार काही वस्तू असतील तर त्या वाण म्हणून अजिबात द्यायच्या नाही, किंवा अशा काही फुटणाऱ्या वस्तू आहेत तर त्या भेटवस्तू सुद्धा तुम्हाला जावायला द्यायच्या आहेत, त्या खूप अशुभ मानल्या जातात। तसेच स्टील किंवा लोखंड जे आहे ते सुद्धा या अधिक महिन्यामध्ये जावायला वाण म्हणून देऊ नये, यामुळे आपल्या घरात आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होतात। त्यामुळे प्लास्टिक, स्टील किंवा काचेच्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला वाण म्हणून अजिबात द्यायच्या नाही। तर हा एक महत्त्वाचा नियम जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे। त्याचबरोबर पुढचा नियम म्हणजे आपण या अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलतो असतो, नवीन जोडवी खरेदी करतो किंवा जी आपली जुनी जोडवी असतात तर त्यामध्ये आपण भर टाकत असतो। आता या अधिक महिन्यामध्ये जोडवी ही नक्की कोणी घ्यावी किंवा कोणी भर टाकावी तर पहा, या अधिक महिन्यात प्रत्येक आईने आपल्या मुलींना नवीन जोडवी घ्यावी किंवा भर टाकावी। जर आईला शक्य नसेल तर अशा वेळी पतीने आपल्या पत्नीसाठी जी जोडवी आहे ती खरेदी करायची आहे। अधिक महिन्यात जोडवी देण्याला किंवा जोडव्यामध्ये भर टाकणाऱ्याला खूप जास्त महत्त्व आहे, कारण जोडवी जे आहे ना ते सौभाग्याचं प्रतीक आहे। महिलांच्या 16 शृंगारापैकी जोडवी हा 15वा महत्त्वाचा शृंगार मानला जातो आणि हे सुवासनी असण्याचे व पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक आहे। आणि आपल्या जावयाला दीर्घायुष्य मिळावं म्हणून या अधिक महिन्यामध्ये आई जी आहे तर ती आपल्या मुलीला जोडवी करत असते, कारण असं म्हणतात की जोडवी जे असतात ना ती महिलांना व त्यांच्या पतीशी आध्यात्मिकरित्या जोडून ठेवण्याचं काम करत असते। आणि जेव्हा आपण अधिक महिन्यामध्ये नवीन जोडवी खरेदी करतो तेव्हा घरात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी ही प्रसन्न राहते। आता ही जोडवी बदलताना तुम्हाला एक चूक आहे तर ती अजिबात करायची नाही, तर जोडवी घेताना तुम्हाला चांदीची जोडवी घ्यायची आहे। बऱ्याच जणांकडे जास्त पैसा असतात म्हणून तुम्ही सोन्याची जोडवी खरेदी करायचा विचार करा, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पायात जोडवी ही नेहमी चांदीचीच असावी, सोन्याची जोडवी ही कधीही पायात घालू नये, कारण सोनं म्हणजे लक्ष्मी म्हटलं जातं आणि लक्ष्मी कधीही पायात घालू नये, म्हणून तुम्हाला कधीही सोन्याची जोडवी जी आहे ती करायची नाही, किंवा इतर कुठल्याही धातूची असेल। बऱ्याच वेळा बघा मार्केटमध्ये 50-60 रुपयाला सुद्धा जोडवी मिळतात, कुठल्याही धातूची असतात आणि ती जोडवी आपण आपल्या पायात घालत असतो, परंतु अधिक महिन्यामध्ये चांदीची जोडवी जी आहे तर ती आपल्याला खरेदी करायची आहे। त्याचबरोबर बघा या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक मुलगी आपल्या आईची ओटी भरत असते, तर ती ओटी भरत असताना प्रत्येक मुलीने आपल्या आईला छान साडी घ्यायची आहे, शृंगाराचं साहित्य असेल तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे। त्यासोबतच तुम्हाला 33 अनारसे 33 बत्तासे 33 प्रकाराचा सुका मावा जे तुम्हाला भेटेल तर ते 33 या संख्येमध्ये आपल्याला आईला आवर्जून घ्यायचे आहेत। आता तुम्ही म्हणाल की आईने मुलीला आणि जावायला हे द्यायचं असतं, पण आईची ओटी भरताना तुम्हाला या 33 संख्येमध्ये या वस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत त्या आईला। आणि यासोबतच तुम्हाला अशी एक वस्तू आहे ती म्हणजे बांगड्या, तर प्रत्येक मुलीने आपल्या आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत तर त्या भरायच्या आहेत। जर तुम्हाला बांगड्या घेणे शक्य नसेल किंवा बांगड्या भरणे शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही बांगड्या भरण्यासाठी आईला पैसे सुद्धा देऊ शकता। आणि या बांगड्या तुम्हाला 33 या संख्येमध्येच घ्यायच्या आहेत, कारण यामागे 33 कोटी देवी देवतांचं तृप्त करण्याचा उद्देश असतो, म्हणून या 33 संख्येमध्ये तुम्हाला बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्या आईला भरायच्या आहेत। तर ही एक महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती प्रत्येक मुलीने आपल्या आईला द्यायची आहे। आता जर तुम्हाला आई नसेल अशा वेळी तुम्ही तुमच्या मावशीची किंवा तुमची मोठी बहीण असेल तर तिची सुद्धा ओटी भरू शकता, तिचा सुद्धा तुम्ही मानपान करू शकता। आता परत यांना प्रश्न पडतो की ताई मला आई नाही परंतु सासू आहे, मग सासूची ओटी भरली तर चालते का? तर नाही, आपण सासूची ओटी जी आहे ना ती कधीच भरू शकत नाही, कारण जेव्हा आपण लग्न करून आपल्यासाठी सासरी जातो तेव्हा सासूची जी आहे ना ती आपली ओटी भरत असते, तिचा मुलगा हा आपल्या पदरामध्ये असतो आणि तेव्हापासून आपण आपल्या सासूची ओटी जी आहे ना ती भरत नाही। व अधिक महिन्यामध्ये तुम्ही सासूसाठी एखादी नवीन वस्त्र नवीन साडी घेऊ शकता, परंतु सासूची ओटी जी आहे तर ती न भरता
भरता येत नाही. त्याऐवजी तुम्ही काकू असेल, तुमची मावशी असेल, तुमची मोठी बहीण असेल, तुमची एखादी मैत्रीण असेल तर तिची देखील तुम्ही ओटी भरू शकता. त्याचबरोबर आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की माझी आई विधवा आहे, तर मग तिची ओटी भरली तर चालेल का? तर बघा, जेव्हा आपण ओटी भरतो ना, त्यामध्ये शृंगाराचं साहित्य असतं. प्रामुख्याने हळदी कुंकू किंवा इतर काही शृंगाराच्या वस्तू असतात. आणि आपल्या महाराष्ट्रातील रूढी परंपरेनुसार विधवा स्त्रीची ओटी भरली जात नाही, कारण ओटी भरणे हे एक सुहासिनीचे लक्षण मानले जाते आणि ओटीमध्ये हळदी कुंकू हे पतीच्या दीर्घायुष्यासाठीचे प्रतीक आहे. परंतु अधिक मासात आई विधवा असेल तर तिची ओटी भरण्याची पद्धत आहे, जेणेकरून आईची पोटी पुन्हा जन्म मिळावा असा आशीर्वाद मागता येतो. आता जर तुमची आई विधवा असेल तर अशा वेळी आईची ओटी भरताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्टी काळजी घ्यायची आहे. ओटीमध्ये तुम्ही हळदी कुंकू जे आहे तर ते देऊ नका. बाकी इतर ज्या काही वस्तू असतील, साडी असेल, नारळ असेल, ते अनारसे असेल, बांगड्या असतील तर त्या तुम्ही आईची ओटी भरताना घेऊ शकता. परंतु हळदी कुंकू जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या आईची ओटी जी आहे तर ती ना भरू शकता. आता यानंतर अधिक महिन्यात काय करावे, काय करू नये, जेणेकरून आपल्याला अधिक मासाचे संपूर्ण फळ प्राप्त होईल. कारण या अधिक महिन्यामध्ये आपण काही चुका केल्या तर त्याचे वाईट परिणाम हे सुद्धा आपल्याला भोगावे लागतात आणि काही पुण्य केलं तर त्याचं दुप्पटपटीने फळ मिळत असतं. तर या महिन्यात दान करणे अत्यंत पुण्यदायक मानले जाते. म्हणून या अधिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा आणि दान करा. या अधिक महिन्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. श्रीमद भगवद्गीता किंवा पुरुषोत्तम मासाच्या कथेचे वचन करावे. यामुळे भगवान विष्णूचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. शुद्ध आणि सात्विक अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे. पिठाचे धोंडे, पुरणाचे धोंडे बनवून ते जावयाला किंवा ब्राह्मणाला वाण देण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर या अधिक महिन्यात आपल्या कुलदेवतेला सुद्धा कुलदेवतेला जाणार असाल तर स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा अक्कलकोटला जाणार असाल तर तिथे जाताना तुम्हाला 33 पुरणाचे उंडे बनवून न्यायचे आहेत किंवा तुम्हाला 33 प्रकाराच्या कुठल्याही वस्तू तुम्ही वाण म्हणून द्यायच्या आहेत. त्यात सुद्धा खूप जास्त पुण्य आहे, ते प्राप्त होत असतं. आता या महिन्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अजिबात करू नये, तर या महिन्यामध्ये शुभ कार्य केलं जात नाही. मग लग्न असेल, साखरपुडा असेल किंवा गृहप्रवेश असेल तर यासारखे शुभ कार्य आहेत तर या महिन्यामध्ये केले जात नाही, ते वर्ज्य असतात. तसेच तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची आहे, नवीन गाडी किंवा नवीन वाहन खरेदी करायचं आहे किंवा सोन्या चांदीची खरेदी करणे सुद्धा योग्य मानलं जात नाही. आता तुम्ही म्हणाल की अधिक महिन्यामध्ये लेक जावयाला सोनं चांदी दिलं जातं, परंतु ते सोनं चांदी आहे ना ते अधिक महिन्याच्या सुरू होण्याच्या अगोदरच खरेदी केलं जातं. अधिक महिन्यामध्ये खरेदी करता येत नाही. त्याचबरोबर या महिन्यामध्ये कोणाशी वाद घालणे टाळावे, खोटे बोलणे आवर्जून टाळावे किंवा मग तुमचं एखादं पारायण सुरू आहे किंवा एखादं व्रत सुरू आहे आणि त्या व्रताची समाप्ती तुम्हाला या महिन्यामध्ये करायची असेल तर ती योग्य मानली जात नाही. त्यामुळे या महिन्यामध्ये नवीन उपवास सुरू करणे किंवा संपवणं ते आवर्जून तुम्हाला टाळायचं आहे. या अधिक महिन्यात शारीरिक मानसिक शुद्धता प्राधान्य देऊन भगवान श्रीहरी विष्णूंच्या भक्तीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रमायचं आहे आणि जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या करायच्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही नक्की पहा आणि तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही माहिती समजेल की प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने नक्की अधिक महिन्यामध्ये काय करावे, काय करू नये, तसेच जोडवी बदलताना जोडव्यामध्ये भर टाकताना कुठल्या गोष्टीचे पालन करावे किंवा पायामध्ये जोडवी कुठल्या प्रकाराची घातली पाहिजे हे त्यांना माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल. तर मैत्रीण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. धन्यवाद.